रोहिणीने पुण्यात पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या डोळ्यात स्वप्न होती. लातूरच्या लहान गावातून मोठ्या शहरात आल्यामुळे ती थोडी घाबरलेली होती, पण आत कुठेतरी एक उर्फी होती. काहीतरी मोठं करायचं. ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत होती. विषयात तिचं लक्ष अभ्यासावरच होतं. पहिल्याच दिवशी तिने आवरला पाहिलं. तो गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना मदत करत होता. हे लायब्ररीकडे जाते आणि तिथून सरळ गेलं की कॅन्टीन आहे, तो कोणाला तरी सांगत होता. तेवढ्यात रोहिणी आणि त्याचा नजरेचा समान झाला. सौम्य हसऱ्याने तो म्हणाला, "नवीन वाटतंय तुम्ही हो?" ती संकोचून म्हणाली, "आवरत पाटील." त्याने हात पुढे केला. रोहिणी देशमुख तिने हात हलवला. त्यांच्या मैत्रीची ती पहिली पायरी होती. पुढच्या काही दिवसात रोहिणी आणि आरवची गट्टी जमली. कॉलेजनंतर दोघं कॅन्टीनमध्ये चहा घेत बसायचे. आरव गुलजारच्या कविता वाचायचा. "तुला कविता आवडतात?" रोहिणीने विचारलं. "कविता म्हणजे भावना, आणि भावना त्या कधीशी उशीर करत नाहीत का?" तो म्हणायचा. रोहिणीला हे वेगळंच वाटायचं. तिने आयुष्यात फक्त अभ्यास पाहिलेला, पण आरव तिच्या भावनांच्या कपाटीचा कवाड उघडत होता. रोहिणी अभ्यासात खूप पुढे होती. ती सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती. आरव तिचा आधार झाला होता. तो तिला प्रोत्साहन देत असे. "तू देश घडवणारी अधिकारी होशील," तो म्हणायचा. पण दोघांचं नातं अजून नक्की काय आहे हे न दोघांनी बोलून दाखवलं होतं, न समजून घेतलं होतं. पण एका पावसाळी दिवशी आरवने एक छोटी चिठ्ठी तिला दिली. त्यात लिहिलं होतं, "काही शब्द सांगायचे राहिलेत जे पावसासारखे सांडले. तू ऐकशील का?" माझ्या नजरेतली ती होती. वाचून रोहिणीचं हृदय धडकून लागलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. रोहिणीचा अभ्यास वाढत चालला होता. सर्व्हिसची तयारी करत होती. आरव तिचा आधार झाला होता. तो तिला प्रोत्साहन देत असे. "तू देश घडवणारी अधिकारी होशील," तो म्हणायचा. पण दोघांचं नातं अजून नक्की काय आहे हे न दोघांनी बोलून दाखवलं होतं, न समजून घेतलं होतं. पण एका पावसाळी दिवशी आरवने एक छोटी चिठ्ठी तिला दिली. त्यात लिहिलं होतं, "काही शब्द सांगायचे राहिलेस पावसासारखे सांडले. तू ऐकशील का?" माझ्या नजरेत ती होती. वाचून रोहिणीचं हृदय धडकू लागलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. रोहिणीचा अभ्यास वाढत चालला होता. सर्व्हिसची तयारी, क्लासेस, अभ्यास आणि मानसिक तणाव. त्यातच त्यांच्या घरून लग्नाचा विषय सुरू झाला. "तू मोठी झालीस, आता लग्नाचा पाहायचं लागेल," वडील म्हणायचे. तिच्या मनात गोंधळ होता. आरव बरोबर तिचं नातं कुठल्या टप्प्यावर आहे? तो काही बोलत नव्हता. ती काही विचारत नव्हती. एक दिवस आरव काही दिवसासाठी मुंबईला नोकरीच्या कारणाने निघून गेला. ती दिवसेंदिवस एकटी पडत गेली. अभ्यास, घरी, लग्नाचा दबाव, आरवची अनुपस्थिती, सगळं मनावर ओझं बनलं होतं. ती रडायची, पण कुणाला दाखवायची नाही. साक्षी तिची खूप जवळची मैत्रीण होती, पण तीही काही करू शकत नव्हती. एका रात्री तिने आरवला मेसेज केला, "कधी येणार आहेस?" उत्तर आलं, "लवकरच." पण तो लवकरच खूप उशीर झाला. UPSC मुख्य परीक्षा पूर्ण झाली आणि ती थोडी मोकळी झाली. त्याच दिवशी कॉलेजमध्ये एक फेअरवेल पार्टी होती. तिथे अचानक आरव समोर उभा होता, हातात गुलाबाचं फूल. "खूप वेळ लागला, पण मी आलोय. अजूनही उशीर झालाय का?" तो म्हणाला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. हळूच म्हणाली, "फक्त एक वचन हवं आहे. प्रेमापेक्षा साथ मोठी असते, ती देखील का?" तो हसला. तिचा हात हातात घेत म्हणाला, "माझा प्रत्येक श्वास हीच साथ देतोय, फक्त तुझ्यासाठी." रोहिणीचं सिलेक्शन UPSC. आरवने आपलं छोटं पॉलिशिंग हाऊस सुरू केलं. ती अधिकारी झाली, तो लेखक झाला, पण दोघेही प्रेमाच्या पावलावर एकत्र चालत राहिले. IAS अधिकारी झाल्यावरच रोहिणीची पहिली नियुक्ती नाशिक जिल्ह्यात झाली. ती उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत होती. तिचं आयुष्य आता अत्यंत व्यस्त झालं होतं. सकाळी फाईल्स, दुपारी दौरे, संध्याकाळी मीटिंग. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आरव राहत होता. आरवनेही आता स्वतःचं पब्लिशिंग हाऊस, शब्दगंध सुरू केलं होतं. त्याचं पहिलं पुस्तक, "तुझ्या आठवणीचा स्पर्श", हे रोहिणीवरच होतं, पण त्याने तिचं नाव कुठेच उल्लेख नव्हता. फक्त शेवटी लिहिलं होतं, "जिच्यामुळे शब्दांना अर्थ मिळाला, तिच्यासाठी रोजच्या कोमात
रोहिणी इतकी व्यस्त होती की तिच्या आणि आरवच्या भेटी कमी झाल्या, पण कधी-कधी रात्री झोपण्याआधी दोघं फोनवर बोलायचे. "कसा आहेस रे?" ती विचारायची. "तुझ्या आठवणीसारखा शांत." तो हसायचा. "माझं आयुष्य खूप वेगळं झालंय आरव. कधी-कधी वाटतं आपलं प्रेम या धावपळीत हरवले का?" ती विचारायची. तो म्हणायचा, "जर प्रेम फक्त भेटण्यावरच टिकत असेल तर ते प्रेमच नाही. आपलं नातं मुळात खोल आहे. ते उगमापर्यंत जपलेलं आहे." एक दिवस नाशिक जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प थांबण्याचा निर्णय रोहिणीने घेतला. कारण तो शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करत होता. अनेक राजकीय दबाव होते. ट्रोलिंग होत होतं. सोशल मीडियावर टीका सुरू झाल्या. त्या रात्री आरवने तिला फोन केला. "सगळे तुझ्यावर ओरडत आहेत. घाबरत नाहीस का?" ती म्हणाली, "घाबरते, पण चुकीला साथ देणं म्हणजे आय-ए-एस व्हायचं कारण हरवणं." आरव म्हणाला, "तू खूप मोठी आहेस रोहिणी, आणि मी तुझा छोटा पाठिंबा आहे कायमची." 2 वर्षांची आरवचं पुस्तक राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकनात आलं. त्याला दिल्लीला बोलावण्यात आलं. तिथे एक विशेष कार्यक्रमात रोहिणी मुख्य पाहुणी म्हणून आमंत्रित होती. संपूर्ण कार्यक्रमात आरवने तिच्याकडे एकदा तरी नीट पाहिलं नाही, पण त्याच्या मनात प्रचंड अभिमान होता. कार्यक्रम संपल्यावर मंचाच्या बाहेर रोहिणी त्याच्याकडे आली. "तुझा अभिमान वाटतोय रे खूप." तो शांतपणे म्हणाला, "आज जगाने ओळखलं, पण मी तर तुला खूप आधीपासून ओळखतो. मी तुझं पुस्तकच आहे रोहिणी." रोहिणी आणि अरवने एकमेकाला वेळ दिला, अवकाश दिला आणि नातं टिकवण्यासाठी संयम दिला. एक दिवस रोहिणी थोडी थकलेली होती. तिच्या गाडीचा ड्रायव्हर रजावर होता. ऑफिस संपल्यावर दाराशी एक जण उभा होता. आरव हातात एक साजरा रंगाचा कव्हर आणि त्यात ठेवलेली एक जुनी चिठ्ठी. चिठ्ठीत लिहिलं होती, "रोहिणी आणि आरव, लग्न साधं पण अगदी मनापासून झालं." आय-ए-एस अधिकारी आणि प्रसिद्ध लेखक अशी ही जोडी सर्वांनाच आकर्षण वाटली, पण दोघांनाही माहीत होतं की प्रेमाचं खरं रूप आता त्यांच्या जीवनात दिसणार होतं. लग्नानंतर पहिल्या रात्री रोहिणी त्याला विचारते, "तुला भीती नाही वाटली की माझं आयुष्य इतकं व्यस्त असणार?" आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, "तुला वेळ देण्यापेक्षा मी तुझ्यासोबत अर्थ जगू इच्छितो. वेळ तर संपतो, पण अर्थ सतत जगतो." लग्नानंतर रोहिणीची बदली रत्नागिरीला जिल्हाधिकारी म्हणून झाली. ती सकाळी 7 पासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करत होती. आरवने तिथे छोटंसं बुक कॅफे सुरू केलं. कवितांच्या धारा. लोक तिथं येऊन वाचायचे, कविता ऐकायचे आणि काही वेळ शांतता अनुभवायचे. पण कधी-कधी घरात शांतता जास्त वाढू लागली. एक दिवस आरव म्हणाला, "तुझ्यासोबत राहतो, पण तुझं मन तर जिल्ह्याच्या फाईल्समध्ये हरवत." रोहिणी शांत होती. तिला समजत होतं, प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे, पण संवाद तितकाच महत्त्वाचा आहे. त्या रात्री रोहिणी थोडी थकून घरी आली. आरव शांत होता. दोघं जेवताना फक्त प्लेट्स वाजत होत्या. तेव्हा रोहिणीने हात पकडून म्हटलं, "माझं आयुष्य तुला गमावून मिळालंय. विसरत होते की तूही मनाने थकलास." ती पुढे म्हणाली, "चूक माझी होती आरव. उद्या मी सुट्टी घेतो." ते दोघे रत्नागिरीच्या समुद्रकिनारी गेले. नुसतं चालेल न बोलता. कधी-कधी मौन हेच प्रेमाचं सगळ्यात प्रगल्भ रूप असतं. काही महिन्यांनी रोहिणीच्या आयुष्यात एक अनोखी घटना घडली. तिला जाणवायला लागलं की ती गर्भवती आहे. ती बातमी तिने शांतपणे आरवसमोर ठेवली. त्याने डोळे भरून तिच्याकडे पाहिलं. "तू जग घडवते, आता जीवनही घडवणार आहे." तो म्हणाला. त्या रात्री दोघंच आयुष्य नव्या वळणावर आलं होतं. ते आता फक्त एकमेकांचे नव्हते, ते आता एका येणाऱ्या जीवनाचे आई-बाबा बनणार होते. गर्भावस्थेत रोहिणीचं आरोग्य थोडं कमजोर झालं. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला. ती घरीच राहू लागली. आरव तिच्यासाठी रोज कविता लिहायचा, पुस्तक वाचून दाखवायचा. "आपलं बाळ अजून ऐकतंय का?" तो विचारायचा. ती म्हणायची, "आपल्या प्रेमाची आठवणी बाळात मिसळायत." 9 महिन्यांनी सकाळी
6:22ला त्याच्या मुलाला जन्माला आला. त्यास नाव ठेवलं आरोह. रोहिणी. आरो आरोह अर्थ सुरांच्या वाढत्या पायऱ्या. जसं त्याचं प्रेम. आरवने तेव्हा रोहिणीला एक चिठ्ठी दिली. तुझं प्रेम मला मिळालं. आता आपलं प्रेम एका जीवनात प्रकट झालंय. माझं आयुष्य आता दोघांसाठी आहे, तुझ्यासाठी आणि आरोहसाठी. मुलगा झाल्यानंतर रोहिणी आणि आरव आई बाबा झाले, पण त्या नात्यात प्रेमाची चव टिकवत सोपं नव्हतं. एक दिवस आरोह आजारी होता. रोहिणी शासकीय बैठकीत अडकली होती. आरवने एकट्याच सगळं सांभाळलं. त्या रात्री रोहिणी गिल्टी होती. ती म्हणाली, आई म्हणून मी कमी पडते का? आरव म्हणाला, तू फक्त आई नाही, तू एक आधार आहे मला, समाजाला. आणि आता आरवला ही कथा इथवर आली. प्रेम, संघर्ष, वियोग, पुन्हा एकत्र येणं, लग्न, मूल आणि जबाबदाऱ्या. पण रोहिणी आणि आरवसाठी एक गोष्ट अजून शिल्लक आहे, स्वतःसाठी थांबणं. रोहिणी म्हणजे पुढच्या वर्षी मी 1 वर्ष विश्रांती घेऊन फक्त तुझ्यासाठी आणि आरवसाठी. आरव म्हणतो, मी एक नवीन कादंबरी लिहीन, ती आणि त्याच्या सावलीतला संसार. आता दोघं नव्याने प्रेम शिकवायत. आई बाबा असतानाही प्रियकर प्रेयसी कसे राहतात हेच त्याचं पुढचं प्रेमावर. आरोह आता 5 वर्षांचा झाला होता. चुणचुणीत, गोड आणि खूपच जिज्ञासू. आईवरच प्रेम आणि बाबांच्या कवितांवर वेड प्रेम. कधी कधी तो म्हणायचा, आई तू का इतकी रात्र रात्र काम करते? ती उत्तरायची, कारण आई लोकांसाठी काम करते. तो विचारायचा, मग माझ्यासाठी कधी? हा प्रश्न रोहिणीच्या काळात जात घुसायचा. त्या रात्री ती आवरला म्हणाली, माझं काम मला जीवापेक्षा जास्त आवडतंय, पण आरोहचं बालपण मी हरवत नाही ना. आरोह म्हणाला, तू जे काही करते ते आरोहच्याच भविष्यासाठी आहे, पण काही क्षण फक्त आई म्हणून जगवायला हवे. त्या महिन्यात रोहिणीने स्वतःहून वर्षभराची लीव घेतली, फक्त आरव आणि आरवसाठी. त्या वर्षभरात तिघांनी मिळून छोटं घर घेतलं एका डोंगराच्या पायथ्याला. ती सकाळी आरवला उठायची, आरवसोबत नाश्ता बनवायची, दुपारी बागेत खेळ, संध्याकाळी कविता, रात्री गप्पा. हे आयुष्य इतकं सुंदर होतं की दोघांनाही जाणवत नव्हतं की ही विश्रांती फक्त तात्पुरती आहे. एका दिवशी फोन आला मंत्रालयातून, रोहिणी मॅडम, तुमची पुन्हा गरज आहे. तुम्हाला छत्तीसगडच्या दुर्गम भागात खास मिशनवर पाठवायचं आहे. ती गोंधळलेली. हे काम तिच्या आयुष्याचं स्वप्न होतं, पण आता ती आई आणि बायको होती. ती आरवकडे पाहत म्हणाली, हे माझं स्वप्न होतं, पण आता माझं आयुष्य फक्त माझं नाही. आरव शांतपणे म्हणाला, तुझं स्वप्न अजूनही तुझंच आहे आणि तू आमचंही स्वप्न आहे. रोहिणी छत्तीसगडला गेली. 6 महिन्यासाठी ती दररोज व्हिडिओ कॉल करत होती, पण आरव तसाच संकोचलेला. एक दिवस त्याने म्हणत, आई तू फक्त टीव्हीमध्ये दिसते, आता मी तुला जवळ हवं आहे. ती रडली. आरवने आरवला जवळ घेतलं. आई तुझं रक्षण करत आहे, हेही एक प्रेमच आहे. छत्तीसगडमधील एका कठीण निर्णयामुळे रोहिणीवर राजकीय दबाव आला. माध्यमांनी टीका केली, काहीही तिचं निलंबन मागितलं. मी मानसिकदृष्ट्या खूप खचली. आरवने तिला फोनवर म्हटलं, आपण चांगलं काम केलं की विरोध होतोय? मी इथे तुझ्यावरच कवितेत विश्वास ठेवतोय. ती म्हणाली, माझ्या शब्दांना तुझ्या कवितांचा आधार आहे. 6 महिने पूर्ण होऊन रोहिणी घरी परतली. घरी प्रवेश करताच आरवने तिला बिलगून विचारलं, आई आता कायम राहशील ना? ती म्हणाली, हो, आता आई आणि बायको दोघी एकत्र जगतील. ती ठरवलं. आता ती फील्ड पोस्ट घेणार नाही, पण नवी योजनांची रचना, कारण पॉलिसी मेकिंग हे काम घरूनच करणार. आरवच्या पब्लिशिंग हाऊसवर आर्थिक संकट आलं. काही मोठ्या प्रकाशकांनी त्यांच्या कविता चोरी केल्याचा आरोप केला. मीडिया, कोर्ट केस, बदनामी सगळं आरववर आलं. ती वेळ अशी होती की रोहिणीला घराकडे लक्ष द्यावं लागत. ती म्हणाली, आता माझी वेळ तुझ्यासाठी आहे. मी तुझा आधार आहे. माझं प्रेम आता लढण्याचं आहे.
ती कोर्टामध्ये आरोसोबत गेली. तिच्या एक पत्रामुळे आणि तिच्या प्रतिमेमुळे आरव निर्दोष सिद्ध झाला. ती म्हणाली, जग माझ्यासाठी विश्वास ठेवत कारण तू माझ्यावर विश्वास ठेवतोय. तो म्हणाला, मी तुझ्या सावलीत होतो, पण आता तू माझी उजेड झाली आहे. कथेची चक्र पुन्हा एका वळणावर आली. एक संध्याकाळी आरव हातात एक कविता घेऊन आला. बाबा, ही मी लिहिलेली कविता आहे. आईच्या प्रेमाची सावली. आरव आणि रोहिणी डोळे भरून पाहत होते. त्यांच्या प्रेमाची पाळमुळ आता आरवमध्ये रुजलेली होती. आरव आता 17 वर्षांचा झाला होता. तो आईसारखा शांत, अभ्यासू आणि बाबासारखा संवेदनशील होता. त्याला ही कविता आवडू लागल्या होत्या, पण त्याचं स्वप्न वेगळं होतं. सायंटिस्ट व्हायचं. रोहिणी आणि आरवच्या मनात आनंद आणि अभिमान होता. एक दिवस आरवने विचारलं, आई, तू आणि बाबा अजूनही एकमेकांचे हात धरून फिरतात? एवढ्या वर्षांनी ती हसली, कारण आमचं प्रेम फक्त सुरुवातीचं नव्हतं, ते रोज पुन्हा होतं. रोहिणीला आता सेवानिवृत्त जवळ येत होती. की दिल्लीमध्ये वरिष्ठ सल्लागार पदावर कार्यरत होती. आरवचं पब्लिशिंग हाऊसही आता देशभर प्रसिद्ध झालं होतं. त्यांनी एकत्र मिळून रोहन नावाची संस्था सुरू केली, जिथे ग्रामीण मुलांना शिक्षण आणि साहित्याचं बळ दिलं जायचं. रोहिणीचा सुरुवात व आरवचं शेवट, त्यांच्या नावातलं प्रेम संदेश ब्रिंद झालं. एके दिवशी आरवने सांगितलं, आई, मला एक मुलगी आवडते. ती माझी कविताही समजून घेते. रोहिणी क्षणभर स्तब्ध झाली, पण आरवने हसत आरवच्या पाठीवर थाप दिली. प्रेम म्हणजे भावना समजून घेणं. तू योग्य वाटत निवडलीस. आता त्याच्या मुलालाही प्रेमाच्या पावलावर चालायला लागला होता. त्या दिवशी आरवचा 50वा वाढदिवस होता. रोहिणीने काहीही न सांगता एक कविता संमेलन ठेवलं, ज्यात आरवची सर्व जुनी अप्रकाशित कवितांचं खास प्रदर्शन होती. कार्यक्रमाच्या शेवटी तिने स्वतः एक कविता सादर केली. तो फक्त माझा नवरा नाही, तो माझा शब्द आहे, श्वास आहे आणि प्रत्येक ओळीत. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.